तर हे नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार राधाकुंज अंतरी अकोला. राधाकुंज हे निसर्गरम्य वातावरणात बनवलेले आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हे अकोल्यापासून 30, तेल्हाऱ्यापासून 28, शेगाव पासून 18 किलोमीटर. याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे. रविवार सोडून सगळ्याच दिवशी हे चालू असते. चालता चालता आपण पोहोचलो स्वयंभू महादेवाच्या एंट्री गेट. इकडे सर्व शिवेगार असे वातावरण आहे. खूप मोठे मंगल कार्यालय आहे, ज्यामध्ये लग्नाचे आणि मोठ्या कार्यक्रमांची व्यवस्था केली जाते. वेगवेगळ्या फुलांनी बाग ही नटलेली आहे. बाजूलाच बॅनरवर हे कोणी बनवलं, कधी बनवलं याची संपूर्ण माहिती आहे. इथे समोर शंभू महादेवाचे पांढरे शुभ्र मंदिर. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघत आहे पुढे. इथे लोक मुख्यत्वे फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला, बर्थडे सेलिब्रेट करायला, लग्नाला, कार्यक्रमांना येत असतात. फॅमिली सोबत वेळ घालायला ही खूप सर्वोत्तम जागा. आर्टिफिशियल बैलजोडी आणि बंडी बघितल्यानंतर गावाकडची फिलिंग आणि जवळच नवीन अशी बाईक बघायला मिळते. या सायकलचा एक चक्कर तानाच लागेल. बसमध्ये फोटो घ्यायसाठी आणि बघायसाठी खूपच अशा गोष्टी आहेत, त्यासाठी तुम्हाला स्वतःच इथे यावं. इथे जेवणाची उत्तम व्यवस्था केली आहे. सोबत टाइम स्पेंड करायला खूप सारे चेअर्स. उन्हाळ्यामध्ये स्विमिंग पूलची व्यवस्था. समोरच निशाणेबाजीचा खेळ दिसला. निशाणेबाजी असणार आणि आपण खेळणार नाही असं तर होऊच शकत नाही. रायफल आणि धडाधड फोडायला लागलो. बोलूनचा कर्मचारी विचारायला लागला, भाऊ आपण करता तरी काय? मी केलेलं सांगत. आता आपण आलो आहे डान्स हॉल मध्ये. मस्त डीजे आहे, त्याच्यावर जिंदगीतनं नाचणाराही डान्स करतो. राधाकुंजच्या बाजूचा सुंदर तलाव. लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल.